हे पंचशील ध्वज लावलेले आहे, ज्याला आपण धम्मध्वज पण म्हणतो। आणि संपूर्ण ही डिझाईन तिबेटियन डिझाईन आहे। जसं आपण बुद्धगयाला जर गेलो तर अशाच थीममध्ये आपल्याला तिबेटियन बुद्ध विहार बघायला मिळतात। तर आता आपल्याला वरती जायचं आहे। वरती काय काय आपल्याला दाखवता येईल ते बघूया। इथे हा बोर्डावरती लिहिलेलं आहे बोधियान महासंघ, रजिस्टर पण आहे पुणे महाराष्ट्र। महाकश्यप महाविहार, महाकश्यप महाविहार स्वतः दलाई लामांच्या हस्ते ह्या मॉनेस्ट्रीचं उद्घाटन झालेलं आहे। मित्रांनो, जय भीम, नमो बुद्धाय। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आलेलो आहे महाकश्यप महाविहार तिबेटियन मॉनेस्ट्री येथे रावेत पुणे या ठिकाणी आलेलो आहे। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। ही तथागतांची ध्यान अवस्थेत असलेली हा स्टॅच्यू आहे। हे बघा, इथे येऊन मेडिटेशन करू शकतो। समोरच भगवान बुद्धांची मूर्ती आहे आणि जी चित्र भगवान बुद्धांच्या मागे जी चित्र आहेत ही तिबेटियन संस्कृतीप्रमाणे ही चित्र आहेत। तसेच भगवान बुद्धांच्या वेगवेगळ्या ध्यान मुद्रेतल्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत। हे सगळं पूजापाठ करण्याची ही त्यांची पद्धत आहे। इथे बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। तसेच या साईडला बौद्ध धम्मगुरू आदरणीय दलाई लामा यांचा फोटो आहे। ही वरची सर्व ठिकाणी पंचशील ध्वज, ज्याला आपण धम्मध्वज म्हणतो, हे वरती सर्व लावलेले आहेत। खूप इथे शांतता आहे। हे तिबेटियन लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे, ओम मणि पद्मे हो। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र नक्कीच करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय भीम।